लालपरी आपली आलेली आहे मस्तपैकी। ही जी नदी आहे तिचं पाणी वरपर्यंत असतं। चलो आता चाललो आम्ही फिरायला। यांना जरा आपलं कोकण थोडक्यात दाखवूया। एकच दिवस आहे, नेक्स्ट टाइम परत येऊ तेव्हा 2-3 दिवसाचा प्लॅन करून येऊ। पूर्ण कोकण फिरवूया 3 दिवसामध्ये। आणि आज आज थोडंसं नॉर्मल गोष्टी दाखवून देतो, जेणेकरून त्यांची इच्छा अजून वाढेल की कधी यायचंय आपण परत। तो प्लॅन आहे। बघूया कधी होते त्यावेळेस। आपले बाकीचे 2 जण आहेत, श्याम आणि मंगेश, हे दोघं पण येतील त्यावेळेस। सो नेचर बघा इकडचं कोकणामध्ये। ही सकाळ आहे, शुभ सकाळ। तर धुकं पूर्ण भेटतं। सकाळी थोडं लवकर अजून निघालो होता आम्ही, थोडंसं आरामात निघालोय। प्लॅन झालेला सकाळी जायचा, पण थोडंसं थंड वातावरण झाल्यामुळे झोप जी लागली ती झोप लागली मस्तपैकी। सो हे बघा, हे असं दृश्य आहे सकाळच्या वेळेस। तरी आता कमीत कमी किती वाजले तर 8-8:30 झाले असतील। हा 8:15 झालेले आहेत। तो हे दृश्य बघण्यासाठी माणसं येतात कोकणामध्ये आपल्या। थोडस आता फ्युएल करू आणि मुंबई 408 आहे आणि उद्या जायचं आपल्याला। दाखवलं नेतोय राजापूर मधलं दूधपापेश्वर मंदिर। खूप मस्त बनवलेले। ज्यावेळेस मी गेलेलो मे मध्ये त्यावेळेस काम चालू होतं, आता काम पूर्ण झालेलं आहे। तो एकदा व्ह्यू दाखवते तो। आणि मेन म्हणजे यांना राजापूरमध्ये जे पाणी भरतं बोलतात ना, पाणी भरलं राजापूरमध्ये, तर ती नदी पण दाखवायची आणि तो एरिया दाखवायचा की पाणी कितपर्यंत बाहेर येतं नदीचं। म्हणजे आपल्याकडच्या पावसाचं प्रमाण हे यांना एकदा दाखवून देतो, कारण हे आहेत सातारा त्या साईडचे। तिकडे पण पाऊस असतो, पण इथे जे प्रमाण आहे पावसाचं ते भरपूर आहे, ह्यूज आहे। त्यामुळे ते पाणी एकदा यांना दाखवतो कितपर्यंत वरती येत असतं। कारण आता मोठा जो ब्रिज आहे आपला मुंबई गोवाचा सगळ्यात मोठा, त्या ब्रिजवरनं त्यांना नदी दाखवली तर त्यांना ती अशी नॉर्मल वाटली, एवढीच नदी आहे, अच्छा ठीक आहे। पण त्यांना आता ऍक्च्युअली खरी परिस्थिती दाखवते की काय असते इथे। दरवर्षी लोकांना किती हा त्रास आहे पाण्याचा। आणि हे आपलं फायर ब्रिगेड जे आपण काम करतो, ज्या कामामुळे आपण आज इथपर्यंत फिरतोय, हे फायर स्टेशन आहे राजापूर मधलं। लालपरी आपली आलेली आहे मस्तपैकी। लालपरी काका गाडी चालवत आहेत। मस्जिद आहे ना, मस्जिद इथपर्यंत पाणी, हा इथपर्यंत पाणी येतं। हा हे इथपर्यंत पाणी भरलेलं असतं। नदी कुठे बघ, नदी तिकडे, पाणी इथपर्यंत भरलेलं असतं। टर्न मारायचं आपल्याला, नदीवर चालायचं। नदीवर चल। ही जी नदी आहे तिचं पाणी वरपर्यंत असतं। आता नदी तुला इकडे वाहताना दिसते, कधी कधी ह्या साईडने पण जाते। दूधपापेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता, आणि हा एक पण आहे, खालचा पण आहे आणि वरचा पण आहे। दूधपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधलं प्रसिद्ध शिवमंदिर आहे। राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटरवर हे गाव लागतं। सोमवार आणि महाशिवरात्र यावेळेस प्रचंड गर्दी असते इथे। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून दूधपापेश्वर असा याचा अर्थ मानला जातो। आपण पोचलो आता मंदिराच्या जवळ येऊन। सो आतमध्ये जाऊया आणि मंदिराचं नवीन जे बांधकाम केलं आहे ते बघूया। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून श्री देव दूधपापेश्वर प्रसिद्ध आहे। हे मंदिर प्राचीन असून 10व्या आणि 11व्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा अंदाज आहे। तपशिलावर लाकडी रचना, नंदी मंडप आणि सभा मंडपाची गुंतागुंतीची असून
ती नंतर पेशवाईच्या काळात जोडली गेली. नयनरम्य धबधब्याच्या मांडणीसह 2 शैलीतील वास्तुकलेचे हे मुख्य मंदिराला त्याच्या प्रकारात अद्वितीय बनवते. दररोज संध्याकाळच्या शेवटच्या प्रार्थनेनंतर भगवान शिव आणि पार्वतीसाठी सारीपाटाचा खेळ मांडला जातो. त्यानंतर गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आरतीसाठी दरवाजे उघडले जातात. पुरातन काळातली गणपतीची मूर्ती येथे ठेवण्यात आली आहे. तसंच मंदिराच्या आतमधल्या गर्भप्रवेशामध्ये थंड असं वातावरण आहे आतमध्ये, कारण मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. मंदिराचा घुमट पण मस्त मोठा वाटतो. तसंच इथे संध्याकाळी जो सारीपाटाचा डाव खेळला जातो त्यावेळेस हे मुखवटे गर्भस्थानामध्ये ठेवले जातात आणि त्याच्यानंतर दरवाजा बंद होतो. मंदिराच्या बाहेर पुरातन अशा मूर्ती ठेवलेल्या आहेत. एक गणपतीची आणि एक जी दुसरी ठेवली होती ती राशीचक्र म्हणून आहे. त्याच्यावरती कोरीव काम केलेलं हे बघा, राशीचे चक्र दिसतील आपल्याला. सो हे पण खूप बघण्यासारखं आहे, तुम्ही नक्की या बघा. नयनरम्य धबधब्याच्या मांडणीसह 2 शैलीतील वास्तुकलेचे हे मुख्य मंदिराला त्याच्या प्रकारात अद्वितीय बनवते. राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता. काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्याचे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जावे ना. त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणं बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पाना सोडत असल्याचे निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक उडून विशाळगडाच्या कासरडे गावी जाऊन पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळोबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले, कारण शिवलिंग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असं त्यांना वाटलं. आजही हे स्वयंभू शिवलिंग तुटलेलंच आहे. खडक फोडल्यावर ती गाय पळून गेली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली. निळोबा भटांना खूप वाईट वाटले. शिवलिंग भंग आणि पवित्र गायीचा मृत्यू आपणामुळे झाला याचं त्यांना खूप वाईट वाटायला लागले. म्हणून पापाचे प्रायश्चित्त म्हणून निळोबाई धावले आणि त्यांनीही त्या कुंडामध्ये देह विसर्जन केले. दूधपापेश्वर मंदिराच्या इथून पुढे जाताना दत्त मंदिराकडे जात असताना आम्हाला अशी एक माहिती मिळाली की मंदिरामध्ये एक अवलिया म्हणून बसलेत. सो आम्ही थोडीशी क्युरियोसिटी होती की अवलिया म्हणजे काय असेल. तो आम्ही ते बघायला जातोय, ते कोण आहेत ते. सो हा सर्व निसर्ग परिसर बघता बघता मोबाईलची मेमरीज फुल झाली आहे. सो ते आम्ही फटाफट पहिलं एम्प्टी करतोय. तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग बघून घ्या. नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही तो अवलिया जो कोण आहे तो आम्ही तुम्हाला दाखवू. नकलाकार, नखसम्राट चित्रकार, गेली 35 वर्ष डाव्याचे नखत कापणारा जगातला तोच